एकदा एका चिमणा चिमणीचे अंडी असलेले सुंदर घरटे एका उंच मजबूत झाडावर होते आणि ते त्यांच्या लहान बाळाची वाट पाहत होते. परंतु एकदा एक गर्विष्ठ हत्ती झाडाजवळ आला आणि त्याने झाडाला जोरदार धडक दिली. त्याने घरटे आणि अंडी नष्ट केली. त्यामुळे चिडलेल्या आणि दुःखी झालेल्या चिमण्यांनी बदला घेण्याचे ठरविले. त्यांनी त्यांचे मित्र म्हणजेच सुतार पक्ष्याला मदत करण्यास सांगितले. सुतार पक्षाने त्याचे मित्र म्हणजेच माशी आणि बेडकासोबत एक योजना आखली. बेडकाने माशीला हत्तीच्या कानाजवळ गुणगुण करायला सांगितले. पुढे बेडूक सुतार पक्षाला म्हणाला, जेव्हा हत्ती डोळे बंद करेल तेव्हा तू त्याचे डोळे फोडले पाहिजेत. हत्ती उभा राहून पाणी शोधण्याचा प्रयत्न करेल. मी दूरवर डराव डराव असा आवाज करेन आणि हत्तीला वाटेल की आजूबाजूला पाणी आहे. हत्ती त्या ठिकाणी पोहोचेल. आपण एक मोठा खड्डा तयार करू आणि त्यात हत्ती पडेल. सूर्यास्ताच्या वेळी त्यांनी योजनेप्रमाणे काम केले आणि हत्ती खड्ड्यात पडून मरण पावला. तात्पर्य, शारीरिक सामर्थ्य आणि गर्विष्ठपणा जिंकत नाही, तर जिंकण्यासाठी बुद्धिमत्ता आणि टीमवर्क महत्त्वाचे आहे.